नमस्ते बालदोस्तांनो, कसे आहात? आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे आणि ही गोष्ट आहे गौतम बुद्धांच्या काळातली. आजच्या गोष्टीचं नाव आहे तोडणे सोपे, जोडणे अवघड. एका घनदाट अरण्यात एक दरोडेखोर राहत होता. तो फार दुष्ट होता. लोकांना लुटणे, त्यांचा जीव घेणे याचे त्याला काहीच वाटत नसे. केवळ मजा म्हणून देखील तो लोकांची मुंडकी उडवी. कोणाचाही जीव घेण्यात त्याला मोठा आनंद वाटे. त्यामुळे लोक त्याला फार घाबरत. नुसते त्याचे नाव ऐकले तरी ते थरथर कापू लागत. एकदा काय झाले, भगवान बुद्ध त्या भागात आले. लोकांनी त्यांना परोपरीने विनवले, महाराज, आपण या अरण्यातून जाऊ नका. या अरण्यात एक दरोडेखोर आहे. तो फार दुष्ट आहे. त्याला कसलीच दयामया नाही. मागं पुढं न पाहता तो तुमचाही जीव घेईल. आपण मागं फिरावं. हे ऐकून भगवान बुद्धांनी मंद स्मित केले. सर्वांच्याकडे प्रसन्न दृष्टीने पाहिले आणि काही न बोलता शांतपणे ते पुढे निघाले. त्यांना अरण्यात शिरताना पाहून सगळी लोक हळहळले. त्यांना वाटले आता भगवान बुद्ध त्या दरोडेखोराच्या तावडीत सापडणार आणि तो त्यांना ठार मारणार. थोडे अंतर चालून गेल्यावर दाट अरण्य लागले. भगवान बुद्ध त्या अरण्यातील वाटेने पुढे जात होते. इतक्यात अचानकपणे तो दरोडेखोर त्यांच्या समोर येऊन उभा राहिला. त्याच्या हातात तळपती नंगी तलवार होती. भगवान बुद्धांना पाहून खाशी शिकार मिळाल्याचा त्याला आनंद झाला. खदखदा हसत तो भगवान बुद्धांकडे रोखून पाहू लागला. भगवान बुद्ध जराही भ्याले नाही की घाबरून मागे सरकले नाही. आपल्या जागेवर ते निश्चल उभे होते. त्यांनी शांतपणे विचारले, तुला काय हवंय? दरोडेखोर म्हणाला, तुझा प्राण. भगवान बुद्ध बोलले, माझा प्राण? म्हणजे तू मला ठार मारणार आहेस? बेलाल शक, मार. हा, मी तुझ्या पुढं उभाच आहे. पण त्याआधी माझं एक छोटंसं काम करशील का? काम? कसलं काम? भगवान बुद्ध म्हणाले, अगदी साधं सोपं काम. ह्या समोरच्या झाडाची 4 पानं हवी आहेत. तू तोडून आणशील? एवढंच ना? माणसांची मुंडकी सपासप तोडणारा मी, मला पानाचं काय? असं म्हणून तो झटकन वळला आणि त्या झाडाची 4 पाने तोडून घेऊन आला. त्या पानांकडे बघत बुद्ध म्हणाले, छान. आता अजून एक काम कर आणि मला खुशाल ठार मार. काय काम ते लवकर सांग. भगवान बुद्ध म्हणाले, आता एवढंच कर. ही पानं तू जिथून तोडून आणलीस तिथंच परत जोडून ये. दरोडेखोर हसून म्हणाला, तोडलेलं पान कधीच जोडता येतं का? बुद्ध म्हणाले, मग भल्या माणसा, तोडलेलं पान जर जोडता येत नसेल तर मग घेतलेला प्राण परत देता येईल का? जे आपल्याला जोडता येत नाही ते तोडण्याचा आपल्याला काय अधिकार? तोडणं सोपं, जोडणं अवघड. ज्याला जोडता येत नाही त्याला तोडण्याचा अधिकार काय? भगवान बुद्धाचे हे बोल ऐकून तो चपापला. तोडणं सोपं, जोडणं अवघड हे शब्द पुन्हा पुन्हा त्याच्या कानात घुमू लागले. त्या पाठोपाठ आजवर कापलेली मुंडकी त्याच्या डोळ्यापुढे येऊ लागली. तसेच ठार केलेल्या लोकांच्या किंकाळ्यांनी त्याचे कान बधीर झाले. तो भगवान बुद्धांकडे पाहतच राहिला. प्रसन्न हसून बुद्ध म्हणाले, भल्या माणसा, सोपं काम करण्यात कसलं शौर्य, कसली बहादुरी. असं काहीतरी कर की ज्यामुळं तुलाच काय पण सर्वांना अभिमान वाटेल. हे ऐकताच त्याच्या हातातील ती तळपती नंगी तलवार गळून पडली. मस्तक आपोआपच नमले. भगवान बुद्धाचे विचार त्याच्या मनावर पक्के कोरले गेले. त्या दिवसापासून लोकांना लुबाडणे, ठार मारणे त्याने कायमचे सोडून दिले.